नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर माहिती बघणार आहोत. आपल्याला बरेच प्रश्न असे पडलेले असतात. आपण बरेच प्रश्नांचा विचार करतो की ही गोष्ट माझ्यासोबत होईल का नाही होणार. आपण लई पुढचा विचार करत असतो आपल्या आयुष्यामध्ये. तर आपल्या स्वामी महाराजांना आपण कौल कसा लावायचा असतो, स्वामी महाराजांना आपले कसे प्रश्न विचारायचे असतात. तर आज आपण या संदर्भात संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर कृपया सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा. आणि तुम्ही नवीन असाल, फर्स्ट टाईम आता आपले व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि श्री स्वामी समर्थ कमेंट नक्की करा. तर आपल्या आयुष्यामध्ये ना आपण खूप विचार करतो. बरेच प्रश्नांचा आपल्याला उत्तरं भेटत नसतात आणि बरीच आपली कामेसुद्धा मार्गी लागत नसतात. तर बघा, समजा तुम्हाला जॉब पाहिजे असेल, त्याच्यासोबतच बघा संतानप्राप्ती पाहिजे असेल, किंवा तुमचं लग्न जमत नसेल, किंवा बरेच असंख्य कोटीचे प्रश्न आपल्याला पडलेले असतात की माझी कोणती कामे मार्गी का लागत नाही, किंवा तुम्हाला फ्लॅट घ्यायचा असेल, जागा घ्यायचा असेल, म्हणजे तुम्हाला ही जी काही मी उदाहरणच सांगते, माझं प्रमोशन होईल का, आणि त्याच्यासोबत मी महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाऊ का नको जाऊ, म्हणजे असे बरेच प्रश्न आपल्याला असतात. तर मी तेच तुम्हाला आज सांगणार आहे की आपले प्रश्न आपण सॉल्व कसे करायचे, आपल्या प्रश्नांची उत्तरं आपण कशी जाणून घ्यायची, तेच मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर स्वामी महाराजांना आपल्याला कौल लावायचा आहे, त्यांना आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. तर ते आपल्याशी कसे बोलतील. तर तुम्ही आता हसाल की स्वामी महाराज तर बोलत नाही, मग कसं काय ते आपल्याशी बोलणार, आपल्याला कसं सांगणार उत्तर. तर बघा, स्वामी महाराज बोलत नाही, पण बघा सगळं आपल्याला ते दाखवत असतात दृष्टांत की काय होणार आहे, कसं होणार आहे पुढे, ते सगळं आपल्याला दाखवतात. आता आपण स्वामी भक्त आहोत, तर आपल्या घरामध्ये फोटो आहे, स्वामी महाराजांचं मूर्ती आहे, तर त्यांच्या चेहऱ्यामध्ये सुद्धा बघा वेगळंच तेज असं बघायला मिळतं. त्याच्यासोबतच त्यांचा हावभाव आहे ना लगेच कळतात आपल्याला की आज त्यांचा चेहरा कसा आहे कसा नाही, आज ते खुश आहे का नाराज आहे, आपल्याला लगेच कळतं. मला तर कळतं, म्हणून मी तुम्हाला सांगते. कारण ज्या गोष्टी मी स्वतः करते, ज्या अनुभवते, त्याच मी तुमच्यापर्यंत सांगत असते, तुम्हाला शेअर करत असते असे. तर बघा, आपण आता जाणून घेऊया की स्वामी महाराजांना आपल्याला कौल कसा लावायचा आहे. तर स्वामी महाराजांना तुमचे कोणतेही प्रश्न असो, आता तुम्हाला मी जी काही आधी सांगितलं ते फक्त तुम्हाला उदाहरणं सांगितली, तसे आपले बरेच असंख्य कोटीचे प्रश्न असतात. तो कोणताही प्रश्न तुमचा असू द्या, कोणताही पार कोणताही, की कॉलेजला कुठे ॲडमिशन घेऊ, किंवा जॉब कुठे सर्च करू, कोणत्या याच्यामध्ये नाही का, तुम्ही असं काही म्हणजे प्रश्न स्वामींना विचारू शकता. तर आज मी तुम्हाला आहे ना 2 उपाय सांगणार आहे. 2 उपाय आहेत, त्याच्यामधलं तुम्ही कोणताही करू शकता. तर तुम्हाला आहे ना 2 फुलं घ्यायची आहेत, 2 फुलं वेगवेगळी. आता तुम्ही बोलाल फुलं कशाला, तर तुम्हाला सांगते पुढे. 2 फुलं तुम्हाला वेगळी घ्यायची. आता समजा एक जास्वंद घेतलं, तर एक तुम्ही झेंडूचं घ्या, किंवा तुम्ही एक चाफ्याचं घ्या आणि एक झेंडूचं घ्या, असं तुम्ही करू शकता. तर तुम्हाला दोन्ही फुलांचं कौल लावायचं आहे, स्वामींच्या चरणांजवळ ठेवायचं आहे. तर तुम्हाला सांगते कसं करायचं. तर तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंत्र 11 माळी जप करायचा. जरी तुमच्याकडनं नाही 11 माळी जप झाला, तर तुम्हाला फक्त 5 मिनटं शांत बसायचे आपल्या स्वामी महाराजांच्या फोटोसमोर, आणि तुम्हाला एकदम शांत याच्यामध्ये जप करायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. ज्यावेळेस तुम्ही जप कराल त्यावेळेस तुम्हाला फक्त शांत बसायचं आहे. मनामध्ये काही विचार करायचा नाही वाईट, की असंच होईल का तसंच होईल का. बघा, फक्त एकच विचार करायचा, मनामध्ये सकारात्मकता ठेवायची. मनात एक विचार करायचा की स्वामी महाराज माझं ते काम करणार, स्वामी महाराज माझी इच्छा पूर्ण करणार, मला बरोबर ते कौल देणार. आपण हाच एक मनामध्ये विचार ठेवायचा आणि आपण जप करायचं. एकदम शांत ठेवायचं आपलं माइंड, काही विचार करायचा नाही, मनात काय गर्दी विचारांची करायची नाही. फक्त एकच ठेवायचा विषय मनात, डोक्यात, की स्वामी महाराज माझं काम करणार, स्वामी महाराज माझं काम करणार, आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप करायचा 5 मिनटं. आणि जप झाल्याच्या नंतर आहे ना ती जी फुलं आहेत, तर तुमच्या घरामध्ये मुलं असतील ना, तर त्या मुलांना आहे ना स्वामी महाराजांच्या चरणांजवळची फुलं, म्हणजे त्याच्यामधलं एक फुल त्यांना उचलायला सांगायचं, दोन्ही नाही. कारण आपण जे बोलून फुल ठेवलं आहे स्वामी महाराजांच्या चरणांजवळ, तर बघा आपण नाही उचलायचं, स्वतः आपल्या मुलांना सांगायचं त्याच्यामधलं एक फुल उचल रे म्हणून. तर उचललं एक, तर त्यावेळेस बघा तुमचं काम म्हणजे होणार आहे. आणि जर एक दुसरं नाही उचललं तर समजा नाही होणार. आणि बघा, जरी नाही उत्तर आलं तर लगेच विश्वास डगमगून द्यायचा नाही, विश्वास भक्कम ठेवायचा की स्वामी महाराज मला जे हवं आहे ते जरी मला नाही भेटलं, पण स्वामी महाराजांना काय द्यायचं आहे ते मला देणार, असा एकच मनामध्ये भाव ठेवायचा आहे आपण. हो आणि नाही असं तुम्हाला बोलूनच ठेवायचं आहे. म्हणजे बघा, आता समजा मी झेंडूचं फूल घेतलं हातामध्ये, या हातामध्ये झेंडूचं फूल आहे आणि या हातामध्ये आहे जास्वंदाचं फूल. तर मी स्वामी महाराजांना इथं विचारणार झेंडूच्या फुलावर की स्वामी महाराज मी या कामासाठी बाहेर जाऊ का. हो, तर हो म्हणून पिवळं फूल झेंडूचं, आणि दुसरं आहे जास्वंदाचं. तर स्वामी महाराजांना बोलायचं स्वामी महाराज मी माझ्या कामासाठी बाहेर जाऊ का नको, म्हणजे नको, इथं आपल्याला नको करायचं.
आपल्याला नाही म्हणून करायचं आहे, म्हणजे हो आणि नाही म्हणजे असं तुम्हाला करायचं. आता तुम्हाला समजलं असेल तर असं तुम्हाला कौल लावायचं. जर कौल दिला स्वामी महाराजांनी पिवळं झेंडूच्या फुलाचं तर समजायचं हो तुमचं काम होणार. आणि समजा जास्वंदाचं फुल तुम्हाला जर तुमच्या हातामध्ये आलं तर समजायचं नाही होणार, तर लगेच नाराज नाही व्हायचं. तर आपल्याला जे हवं आहे काही नाही आहे त्यापेक्षा स्वामी महाराज मला काय देणार आहे ते महत्त्वाचं आहे. हा आपला पहिला उपाय झाला. आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते. दुसरा उपाय कोणता आहे तर तो म्हणजे ना कागद. तर तुम्हाला कागद घ्यायचं आहे पेज. तर बघा हे असं तुम्हाला कागद घ्यायचा आहे, पूर्ण कोरा घ्यायचा आहे. हे बघा हा असा कागद मी घेतला. तर असे तुम्हाला 2 घ्यायचे आहेत, 2 पेज तुम्हाला घ्यायचे आहेत. म्हणजे हा मोठा आहे तुम्हाला छोटा घ्यायचा आहे, एवढं बी नाही. म्हणजे असं असे दोन आपण कट केले का असे 2 होतील, एक इथून एक इथून असं तुम्हाला 2 घ्यायचे आहेत. बरोबर लांबी रुंदी सेम पाहिजे, कोणताही कमी जास्त नको आणि सेम घड्या घालायच्या. तर आता तुम्हाला मी घडी दाखवते घालून. तर तुम्हाला अशी घडी करून घ्यायची आहे त्या कागदची. बघा मी घडी केली तर अशी तुम्हाला सेम दोन्ही असे आले पाहिजे सेम. आता असं एक केलं अजून एक आपल्याला असं पाहिजे. म्हणजे एका याच्यामध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे तर वरती नाव लिहायचं श्री स्वामी समर्थ. तुम्ही मला कमेंट कशी करता श्री स्वामी समर्थ, तसं तुम्हाला आपले स्वामी महाराजांचं नाव लिहायचं, श्री स्वामी समर्थ लिहायचं आणि खाली तुमचा प्रश्न लिहायचा. तर समजा तुमचा हा प्रश्न असेल की मला जॉब भेटला पाहिजे तर तुम्ही लिहायचं स्वामी महाराजांना बोलायचं की मला जॉब भेटेल का. तर हो एका पेजवर तुम्हाला हो लिहायचं आहे आणि दुसऱ्या पेजवर तुम्हाला नाही लिहायचं आहे, मला जॉब भेटेल का नाही. एका याच्यावर हो आणि एका याच्यावर नाही म्हणजे तुम्हाला असं लिहायचं आहे. तर आपण पहिल्या उपायाला कसं केलं तसंच तुम्हाला आता या चिठ्ठीच्या उपायाला तसंच करायचं आहे. तर तुम्हाला काय करायचं तर 11 माळी जप करायचा आहे किंवा तुम्ही फक्त 5 मिनटं जप करायचं आहे. आणि या ज्या 2 चिठ्ठ्या आहेत तर त्या स्वामी महाराजांच्या चरणांजवळ तुम्हाला ठेवायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर तुमचा जप झाल्याच्या नंतर त्यावेळेस तुमच्या मुलांना सांगायचे त्याच्यामधली एक चिठ्ठी उचलायला, दोन्ही नाही फक्त एकच चिठ्ठी उचलायला सांगायची आहे. तर जी चिठ्ठी येईल मग ते तुमचं उत्तर असणार आहे. स्वामी महाराजांनी तुमच्या प्रश्नांचं उत्तर दिलं असणार आहे असं समजायचं. आणि बघा हे खरं आहे कारण मी स्वतः करते म्हणून मला अनुभव आहे. माझे किती बारीक मोठे कोणतेही प्रश्न असू दे तरी मी त्यांना विचारते, मला ते सहज देतात उत्तर काय द्यायचं आहे ते. मग जे उत्तर असेल ते मी मान्य करते आणि तुम्हालासुद्धा जे तुम्हाला उत्तर भेटणार आहे ते तुम्हाला मान्य करावं लागेल. कारण कसं तुम्हाला मी आधी सांगितलं की आपल्याला जे हवं आहे त्याच्यापेक्षा स्वामी महाराज मला काय देणार आहे योग्य ते महत्त्वाचं आहे. कारण समजा तुमची एखादी इच्छा असेल की मला फ्लॅट घ्यायचा आहे, मला 1 BHK फ्लॅट घ्यायचा आहे, पण स्वामी महाराज बघा तुम्हाला 3 BHK फ्लॅट देतील. म्हणजे इतकं कुठंतरी आपल्याला चांगलं असतं आपल्या नशिबात असं असतं. त्यामुळं बघा विचार करायचा नाही. जर तुम्हाला नाही उत्तर आलं तर तुम्ही नाराज व्हायचं नाही, फक्त विश्वास ठेवायचा. तर समजा नाही उत्तर आलं तर बघा असं नाही विचार करायचं की हे असं काही नसतं, हे उगाच काही बोलतात आणि आपण करायचं त्यांचं ऐकून, असं नसतं बघा. कारण मी जे करते स्वतः तेच तुम्हाला सांगते, हा माझा अनुभव आहे. मलासुद्धा आहे ना काही प्रश्न असे म्हणजे विचार आला, काही विचारायचं असलं तर मी कोणाला विचारत नाही. कारण कसं कोणाच्या मनात आपल्याविषयी काय भावना आहे आणि कोण योग्य ते सल्ला देईल का आपल्याला ते पण एक भीती असते मनाला. त्यामुळं मी काय करते स्वामी महाराजांना विचारते. आणि बघा जसं म्हणजे स्वामी सेवेमध्ये आहे तर असेच मी स्वामी महाराजांना प्रश्न विचारते आणि ते खरंच योग्य ते उत्तर देतात. मला त्याचा खूप अनुभव आला आहे. कारण बघा जिथं हो आहे ना तिथं ते होच देणार आणि जिथं नाही आहे तर नाहीच. मग तुम्ही किती वेळाही जरी हे केलं ना चिठ्ठ्या हे केल्या तरी काही नाही. तर आपल्याला सुद्धा बरेच असे प्रश्न असतात डोक्यात की हे होईल का ते होईल का, आपण लई पुढचा विचार करतो ना आपल्या आयुष्यामध्ये. म्हणून मी तुम्हाला सांगते जर तुम्हाला सुद्धा असा कोणता प्रश्न पडलेला असेल आणि असेल साहजिकच आहे पडणं असेल तर तुम्ही असे उपाय केले नसेल ना तर हे दोघांपैकी एक उपाय तुम्ही कोणताही करून बघा, तुम्हाला नक्कीच अनुभव येईल. आणि बघा हा जो उपाय आहे ना तो तुम्ही केंद्रामध्ये जाऊन सुद्धा करू शकता. आता समजा केंद्रामध्ये तुम्ही आरतीला गेले गुरुवारच्या तर हा उपाय तुम्हाला सांगते फक्त गुरुवारी करायचा. इतर दिवशी केला तरी ठीक आहे पण शक्यतो गुरुवारी करा मी सांगते. तर बघा तुम्ही हा उपाय आहे ना केंद्रामध्ये सुद्धा जाऊन करू शकता. म्हणजे केंद्रामध्ये सगळी आपली आरती सेवा होतपर्यंत काय करायचं त्या चिठ्ठ्या ठेवायचं स्वामी महाराजांच्या फोटोजवळ तिथं जाऊन केंद्रामध्ये. आणि इथं मुलं असतात बारीक सारीक मग त्यांना सांगायचं उचलायला, असं केलं तरी चालेल. म्हणजे असं तुम्ही करू शकता, घरी करा किंवा केंद्रामध्ये करा तुमच्या मनाच्या याच्यानुसार, फक्त करा ते सांगते तुम्हाला. तर असे छोटे मोठे उपाय करा. आणि आता सर्वात महत्त्वाचं तुम्हाला सांगते बघा ज्यावेळेस तुम्ही आता समजा स्वामी महाराजांची कोणती सेवा करत नाही आहे आणि तुम्ही डायरेक्ट असं कौल वगैरे लावलं स्वामी महाराजांना तर लगेच ते हो उत्तर देतील का, तर बघा असं नाही होणार. कारण कसं तेवढी आपली सेवासुद्धा स्ट्रॉंग असणं गरजेचं असतं. आणि तुम्ही सेवा करताय मला माहीत आहे पण मी एक सांगते उदाहरण. सेवेचा बँक बॅलन्स आपल्याला वाढवायचा आहे त्यामुळं आपल्याला स्ट्रॉंग करायची सेवा, तर आपण सगळ्यांनीही केलीच पाहिजे सेवा. तर तुम्हालासुद्धा असे कोणते प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच विचारा स्वामी महाराजांना. जर आपली श्रद्धा असली आणि बघा विश्वास जर असला ना पूर्णपणे तर बघा कोणतीही गोष्ट अशक्य नसते. आणि स्वामी महाराज अशक्य गोष्टी शक्य करतात म्हणजे करतात.
तर आता तुम्हाला समजलं असेल, आणि जरी तुम्हाला काही प्रश्न असतील, अजून काही शंका असेल, तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर आजचा व्हिडिओ इतकाच होता. अतिशय छोटीशी माहिती होती, पण महत्त्वाची माहिती होती. तर व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त, आणि सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर, आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा. तर आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथंच थांबते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.